साठे यांच्या 104 संभाजीनगरच्या नागरिकांना आणि या ठिकाणी आज त्यांची जयंती म्हणत असलेल्या सर्व शहराच्या नागरिकांना माझ्यातर्फे पोलीस दलातर्फे खूप खूप शुभेच्छा। त्यांनी ज्या मार्गावरती आणि आपल्याला त्यांच्या साहित्यातून जे काही आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गावरती आपण निश्चितच भविष्यात चालण्याचा प्रयत्न करत राहतो। याबद्दल आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया। धन्यवाद। शहराचे पोलीस कमिशनर साहेब सर्वांच्या सुखादुःखात आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे एक आदर्शवादी व्यक्तिमत्व आदरणीय पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत जयंती उत्सव समितीच्या वतीनं मी विनंती करतो। संजू भाऊ ठोकळे यांना त्यांनी त्यांचं स्वागत करावं। तसेच या ठिकाणी पोलीस उपायुक्त सर्वांना या जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा आमच्या सर्व तरुणांचा आदर्श आमच्या सिडको हडकोचं भूषण आदरणीय नितीनजी बगाटे साहेब यांचं स्वागत कमलेश भाऊ चांदणे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच पोलीस उपायुक्त शिंदे साहेब यांचं स्वागत रवीजी चांदणे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। व यानंतर मी विनंती करतो आदरणीय पोलीस कमिशनर साहेबांना त्यांनी या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधव अण्णाभाऊ प्रेमी समाजाला शुभेच्छा द्याव्यात। मी या अगोदर आदरणीय नितीनजी बगाटे साहेब पोलीस उपायुक्त धराडीचे पोलीस प्रशासनातील व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना परिचित असलेले आणि आपल्या परिसरातील आपले भूमिपुत्र नितीनजी बगाटे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी नवनियुक्त पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब यांच्या स्वागत या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्याचबरोबर मी डीसीपी नितीन बगाटे साहेब यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी जिल्हा उच्च समितीच्या वतीने करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे आपल्या एसीपी शिंदे साहेब यांचं सुद्धा स्वागत करण्यात येणार आहे। आणि या ठिकाणी सिटी साहेबांना मी विनंती करतो की या सर्व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सर्व पक्ष जिल्हा उच्च समितीच्या वतीने आणि आपल्या वतीने आपल्या पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व समाज बांधवांना आपण शुभेच्छा द्याव्या असे मी प्रवीण पवार साहेबांना विनंती करतो। आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन करतील। आदरणीय सीपी सर, इथे उपस्थित आमचे सर्व पोलीस अधिकारी, उपस्थित मान्यवर, इथे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सर्वांसाठी खूप एक महत्त्वपूर्ण असा क्षण आहे। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे
जे लोकशाहीरच नव्हते, तर अन्यायाला, गोरगरिबांच्या भावनांना वाचा फोडणारे एक खरे आंबेडकरवादी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पुढे खरी चालना कोणी दिली असेल तर निश्चितपणे अण्णाभाऊ साठे यांचं नाव सर्वात वरती येणार. जास्त बोलणार नाही, मी एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. उपस्थित माझे सहकारी अधिकारी DCP श्री नितीन बगाटे, या ठिकाणी उपस्थित माझे सर्व पोलीस अधिकारी, सहकारी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर आदरणीय अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्वपक्षीय हे जे मंच केलेलं आहे आणि त्यांच्यातर्फे ह्याचाही लोकशाहीर यांचा जन्मोत्सव आपण 104 वर्षा साजरा करत आहोत. त्या ठिकाणी जमलेले सर्व आपल्या शहराचे सन्माननीय नागरिक. तसं माझ्यामते मी शहरात 1 महिन्यापासून चार्ज घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम यात पहिल्यांदाच अटेंड करतोय. तर माझ्याकरता अभिमानाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की आज महाराष्ट्राचे लाडके आणि नेते आणि ज्यांच्याबद्दल सर्व महाराष्ट्राला, देशाला असा आदर आहे असे आपले स्वातंत्र्य चळवळीचे, ज्यांनी आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणि संयुक्त महाराष्ट्राकरता फार मोठे योगदान दिलेलं आहे. आणि आपण सर्वजण त्यांच्या लोकसाहित्यातून नेहमीच प्रेरणा घेऊन आपल्या समाजामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये गोरगरिबांकरता आणि दीनदुबळांकरता निश्चितच सर्वजण प्रयत्नत असतो. आमचे पोलीस अधिकारी प्रयत्नत असतात, आपण सर्वच पक्षीय नेते आणि पदाधिकारी देखील प्रयत्न असतात. अशाच प्रकारचं त्यांच्या प्रकारचं मार्गदर्शनाचं कामकाज भविष्यात आपण सर्व देखील चांगल्या प्रकारे करूया. मला असं वाटतं की आपण लोकांच्या अडचणी, प्रश्न आणि अडीअडचणी सोडवण्याकरता त्यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आणि आपल्याला लोकशाहीर श्री अण्णाभाऊ साठे यांनी जे काही आदर्श घालून दिलेले आहेत त्या आदर्शावरती चालण्याचा प्रयत्न करूया. मला असं वाटतं की ह्या महान व्यक्तींना या दिनी आपण अशा प्रकारे आपल्या आयुष्यात वाटचाल केली तर मला असं वाटतं की त्यांच्या विचारांचं निश्चितच आपण काहीतरी विचारावरती आपण चाललेलो आहोत आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांचे विचार उतरलेले आहेत. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना, नागरिकांना आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व लोकांना अण्णाभाऊ साठेजी यांच्या 104व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.